धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमची माती आमची माणसाच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजचा आपला विषय आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठानं 2016 मध्ये विकसित केलेली प्रसारित केलेली वाण आणि शिफारसी. आणि या विषयावर सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत याच विद्यापीठामध्ये विस्तार शिक्षण विभागाचे संचालक आणि संचालक संशोधन म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर किरण कोकाटे सर. सर, आपलं स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. चर्चेला सुरुवात करताना पहिला प्रश्न सर मला असा विचारावा वाटतो की आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून साधारणपणे 70 वर्षांचा कालावधी लोटलेला आहे. मग त्यावेळची कृषी विभागाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये फारसा काही बदल झालेला आपल्याला दिसतो का? म्हणजे ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपण आपल्याकडे पूर्ण म्हणजे लोकसंख्या लक्षात घेता त्यावेळेस लोकसंख्या कमी असली तरी आपल्याला त्यावेळेस अन्न पुरवठा कमी होता आणि त्या काळात आपल्याला अमेरिकेवर अवलंबून राहायला लागायचं. आणि त्यामुळे आता जो महत्त्वाचा बदल झालेला आहे शिफ्ट टू माउथ. आपण अर्थात त्यामध्ये जे काही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले गेल्या 60-70 वर्षांमध्ये आणि त्यामध्ये प्रामुख्याने कृषी शिक्षण त्याचबरोबर संशोधन ह्या दोन्हीचा फार मोठा वाटा आहे. जे काही आपण संशोधन केलं कृषीमध्ये आणि ते परिणामकारकरित्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं आणि त्याची उपलब्धी होणं, त्यामुळे ह्या कृषीशी संलग्न असणाऱ्या सर्व जे काही आहेत त्या सर्वांचं त्यामध्ये योगदान आहे. आणि मी म्हटलं की आपलं त्यावेळेस शेतीचं उत्पादन फार कमी होतं, 50 दशलक्ष टनाच्या आसपास होतं आणि आता लोकसंख्या कित्येक पटीने वाढली. आणि ते लक्षात घेता आज आपण रेकॉर्ड फूड प्रोडक्शन केलं. 260 दशलक्ष टनापेक्षा जास्त आपलं उत्पादन आहे, त्यावेळेस 50 दशलक्ष टन होतं. आणि त्याचबरोबर फक्त अन्नधान्याचं उत्पादन नाही तर फळे असतील, भाजीपाला असेल, यामध्ये आपण चांगली प्रगती केली. आपण जगाच्या पातळीवर विचार केला तर आपण आज फलोत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहोत. भाजीपाल्यामध्ये आपण परत दुसऱ्या क्रमांकावर आहोत ब्राझील आणि चायनानंतर. ही एक चांगल्या प्रकारची क्रांती म्हणजे हरित क्रांतीनंतर त्याचबरोबर फलोत्पादन आणि भाजीपाला ह्या प्रकारची क्रांती एक त्याला गोल्डन रिव्होल्युशन म्हटलं जातं. हॉर्टिकल्चरमधली जी रिव्होल्युशन आपण केली, ह्याचबरोबर दुधामध्ये आपण चांगली प्रगती केली, मिल्क रिव्होल्युशन केलं. त्याचबरोबर मत्स्य व्यवसायामध्ये चांगली प्रगती, ब्ल्यू रिव्होल्युशन आपण त्याला म्हणतो. आणि ऑइल सीड्समध्ये म्हणजे तेल बियामध्ये देखील आपण आपल्या फार तुतडा होता. अजूनही आपण कडधान्य आणि तेलबियाची फार आवश्यकता आहे, पण चांगली प्रगती केली आपण. तर हे सर्व लक्षात घेता आपण जे काही आपण संशोधनाची सिस्टम तयार केली, शिक्षणाची सिस्टम तयार केली, विस्ताराची सिस्टम तयार केली आणि ती एकूण म्हणजे नॅशनल ॲग्रिकल्चर रिसर्च सिस्टम म्हणून ओळखली जाते. आणि त्याचबरोबर कृषी आणि आता शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारचं आणि प्रत्येक राज्यांची कृषी मंत्रालय हे केंद्र आणि राज्य ह्यातला चांगला समन्वय साधून आणि जे काही केंद्राची उपलब्धी असेल, राज्याची उपलब्धी असेल आणि जे शेतकऱ्यांच्या फायदेशीर असेल, शेतकरी भगिनी असतील, बंधू असतील, त्याचा प्रयत्न सारासार केला गेला. आणि त्यामुळे लोकसंख्या जरी वाढली तरी आज आपण नाश्ता करतो, दुपारचं जेवण घेतोय, रात्री परत जेवण घेतोय आणि हे सर्व परत संपलं जात आहे आणि परत उत्पादन करायला लागते. हे केवढं मोठं कार्य शेतकरी जे आपला अन्नदाता आहे, शेतकरी बंधू भगिनी, त्यांचं फार मोठं कार्य आहे. याबरोबरच की ज्यांनी हे सगळी क्रांती घडून आणली आणि त्यामुळे आज आपल्याला खायला मिळते आणि ते त्यांचं फार मोठं योगदान आहे. आणि ही चांगली परिस्थिती अजूनही खूप करणं गरजेचं आहे आपल्या देशामध्ये. पण निश्चितपणे एक आपण चांगली प्रगती केली. हेच नाही, आपण उत्पादन करून थांबलो नाही तर आपण निर्यात पण केली. हे फार महत्त्वाचं आहे की आज आपण भातामध्ये आपण नंबर 1 एक्सपोर्टर आहोत.
पूर्वी आपण नव्हतो. आता बासमती भाताचं फार चांगल्या प्रकारे उत्पन्न म्हणजे एक्सपोर्ट केला. परत नॉन बासमती राईस पण आपण एक्सपोर्ट केलेला आहे. तर अशा सगळ्या उपलब्धी विविध पिकांमध्ये आपण केलेल्या आहेत. भाताचं उत्पादकता वाढवली, गव्हाची उत्पादकता वाढवली देशाच्या पातळीवर, आणि त्यामुळे आज तशी भूकमरीची परिस्थिती नाही. परंतु यामध्ये हे सर्व विकास झालेला असताना शेतकरी बंधू भगिनींना फायदा किती होतो, की शेती फायदेशीर कशी करायची, हे फार आपल्यापुढे मोठं आव्हान आहे. आणि हे बदलत्या हवामानामध्ये, बदलत्या आता क्लायमेट चेंजवर पूर्ण जगामध्ये ही सातत्याने चर्चा चाललेली आहे, आणि ते फार मोठं आपल्याला आव्हान आहे. हा सर्व 60-70 वर्षाचा अनुभव लक्षात घेता आपल्याला अजून संशोधन चांगल्या रीतीने त्याला बळकटीकरण आणणं गरजेचं आहे. आणि जे काही हवामानामध्ये बदल होत आहेत त्या अनुषंगाने आपल्याला संशोधन, आणि जे उपयुक्त संशोधन खऱ्या अर्थाने आपण ह्या हवामानावर म्हणजे कशा रीतीने आपण त्या तंत्रज्ञानाचं बळकटीकरण करू शकू, आणि या बिकट परिस्थितीमध्ये देखील आपण उत्पादन चांगल्या रीतीने घेऊ शकू, अशा प्रकारचं प्रयत्न आता सध्या चालू आहेत आपले. ह्या सगळ्या माहितीच्या अनुषंगाने देशांतर्गत म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर अनेक कृषी विद्यापीठं इथं कार्यरत असलेली आपण पाहतो. यामध्ये आपल्या म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं नाव हे खूप अग्रभागी आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. बरोबर. पण मग ह्या विषयाच्या अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की या विद्यापीठाचं नेमकं उद्दिष्ट आणि त्याच्या कार्यक्षेत्राबद्दल आपण काय सांगाल? महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे एक पहिलं अग्रगणी विद्यापीठ आहे, आणि मी सांगितल्याप्रमाणे महत्त्वाचा उद्देश मनुष्यबळ तयार करणं, त्याचबरोबर संशोधन. आता हे प्रत्येक विद्यापीठाचं कार्यक्षेत्र वेगवेगळं आहे. तर आपलं पश्चिम महाराष्ट्राचं कार्यक्षेत्र आहे, त्यामध्ये 10 जिल्हे येतात, आणि ह्या 10 जिल्हे परत कृषी हवामान त्या परिस्थितीवर विभागले गेलेले आहेत. आणि त्यामध्ये पर्वतीय म्हणजे एक जिल्ह्यामध्ये विविधता आहे, विविधता कृषी हवामानाची आहे. ते फार मोठं आव्हान आपल्याकडे आहे. आता आपल्या ह्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये पर्वतीय विभाग आहे, उपपर्वतीय विभाग आहे, त्याचबरोबर मैदानी पठारं आहेत, मध्य मैदानी विभाग आहे, आणि सर्वात महत्त्वाचं अवर्षण प्रवण विभाग जास्त आहे. अवर्षण प्रवण हा फार मोठं आव्हान आपल्या समोर आहे. 80% जास्त क्षेत्र अवर्षण प्रवण म्हणजे फार तिथे दुष्काळाचा तोंड द्यावं लागतं, कमी पावसाला तोंड द्यावं लागतं. आणि गेले 3 वर्ष आपण सातत्याने त्यालाच तोंड द्यावं. ह्या वर्षी सुदैवाने बऱ्यापैकी पाऊस आहे, पण तरी देखील अवर्षण विभागामध्ये पाऊस कमीच आहे, अजूनही त्याची आवश्यकता आहे. पण सर्वसाधारण मागच्या 3 वर्षापेक्षा आज परिस्थिती चांगली आहे. आणि ह्या प्रकारे 10 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरपासून नंदुरबारपर्यंत हे 10 पश्चिम विभाग जो आहे तो ह्या विद्यापीठाचा कार्यक्षेत्र आहे. सर, यावर्षी विद्यापीठाचं संशोधन कार्य आणि त्यांच्या उपलब्धी याबद्दल काय सांगा? ह्या 2016 मध्ये आपण संकरित मका फुले महर्षी हा आपण प्रसारित केलेला आहे, आणि ह्या खरीप हंगामासाठी आहे. याची उत्पादकता 76 क्विंटल प्रति हेक्टरी आहे. आणि जे मगाशी म्हटलं तुल्यवान राजश्री, आणि त्याचबरोबर दुसरा तुल्यवान बायो 9637 ह्यापेक्षा त्याची उत्पादकता जास्त आहे, आणि 76 क्विंटल प्रति हेक्टरी त्याची उत्पादकता आहे. आणि हा वाण आपण खरीपमध्ये 7 जून ते 15 जुलैपर्यंत याचं पेरणी करू शकतो. तर हा एक चांगला वाण आहे, आणि शेतकऱ्यांनी जरूर याचा फायदा घ्यावा. त्याचप्रमाणे आपण दुसरा एक आणि प्रथमच आपण हा मधुमका आपण प्रसारित करत आहोत. त्याला आपण फुले मधू म्हणून नाव दिलेलं आहे. आणि हा मधुमका वाण फुले मधू हा वाण जरूर शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा. आणि ह्याचं कणसाचं उत्पादन आहे 128 क्विंटल प्रति हेक्टरी. आणि जे तुल्य वाण आहेत माधुरी आणि प्रिया या वाणांपेक्षा याचे उत्पादकता जास्त आहे. ह्याचा गोडवाही चांगला आहे, जवळजवळ 15% याचा ब्रिक्स हा गोडवा आहे. आणि हा वाण आपण खरीप त्याचबरोबर पूर्ण वर्षभर हा वाण आपण घेऊ शकतो. फक्त उन्हाळा सोडून, उन्हाळ्याचा हंगाम सोडून आपण हा जरूर वाण पूर्ण वर्षभर घेऊ शकतो, आणि ह्याच्यामध्ये चांगला शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. मक्यानंतरच आपण एक संकरित नेपियर गवत याचाही आपण एक वाण प्रसारित करत आहोत यावर्षी. आणि त्याला आपण आता फुले गुणवंत म्हणून नाव दिलेलं आहे. हा एक उच्च दर्जाचा पौष्टिक हिरव्या चाऱ्यासाठी अधिक उत्पन्न देणारा वाण आहे. आणि ह्याचंही उत्पन्न जे तुल्य वाण आहेत जे पूर्वी प्रसारित झालेले आहेत फुले जयवंत आणि त्याचबरोबर NB21 ह्यापेक्षा याची उत्पादकता जास्त आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये ऑक्झॅलिक आम्लाचं प्रमाण कमी आहे. ऑक्झॅलिक आम्लाचं प्रमाण कमी आहे, 2% आसपास त्याचं ऑक्झॅलिक आम्लाचं प्रमाण आहे. आणि हे आपण सर्वसाधारण जून ते ऑगस्टपर्यंत ह्याची ठोंब आपण लावू शकतो.
आणि त्याचबरोबर उन्हाळ्यातही आपण ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी फेब्रुवारी ते मार्च आपण ह्याची लागवड करू शकतो. तेव्हा ह्या फुले गुणवंतचा ही एक चारा पीक आहे आणि पशुधनाचा विचार करता फुले जयवंत नंतर हा फुले गुणवंत ह्या वाणाचा जरूर शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा. सर, यानंतर आणखीन कुठलं वाण तुम्ही सजेस्ट होय, कराल? मका आणि चारा पिकानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाची 2 पिकं, एक तर सोयाबीन आणि कापूस. राज्यामध्ये सोयाबीन खाली जवळ 40 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि कपाशी खाली 40 लाख क्षेत्र आहे. हे लक्षात घेता महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सोयाबीनचा यावर्षी फुले संगम हा वाण प्रसारित केलेला आहे आणि ह्याचा सर्वसाधारण कालावधी 100 दिवसांपेक्षा कमी आहे, 95 ते 97 दिवस आहे. आणि त्याची उत्पादकता सर्वसाधारण 20 ते 25 क्विंटल प्रति हेक्टरी आहे. आणि हा वाण तुल्य वाण जे आहेत आता JS 335 म्हणून आहे, JS 9305 आहे आणि त्याच प्रकारे यापूर्वी आपण प्रसारित केलेले फुले कल्याणी, फुले अग्रणी ह्याच्यापेक्षा जास्त उत्पादकता आहे. त्यामुळे हा सोयाबीन आणि हा खास करून दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील क्षेत्रासाठी आहे आणि हा राष्ट्रीय स्तरावर देखील ह्याला प्रसारित करण्यात आलेला आहे. कारण फुले संगम हा जो सोयाबीनचा वाण सातत्याने सोयाबीनमध्ये आपल्याला फार कमी वाण आहे, त्यातली जास्तीत जास्त आपल्याला विविधता ह्या सोयाबीन पिकामध्ये पाहिजे आणि त्या दृष्टीने ही एक चांगली उपलब्धी आपल्या राज्यासाठी आहे. बरं, साधारणपणे ह्या 4 ते 5 वाणं आपण आता या ठिकाणी चर्चा केली, पण आणखीन काही वाणं विकसित केली? हो, कापसाची आपण फुले श्वेतांबरी हा वाण प्रसारित करत आहोत. हा अमेरिकन संकरित वाण आहे आणि याची उत्पादकता 21 ते 22 क्विंटल प्रति हेक्टरी आहे. आणि ह्या तुल्य वाणांपेक्षा ह्याची उत्पादकता जास्त आहे. तुल्यवाण फुले 492 आहे किंवा अंकुर 651 आहे आणि आपल्याला म्हटल्याप्रमाणे हा संकरित वाण आहे, अमेरिकन संकरित वाण आहे. आणि याची आपण पेरणी किंवा लागवड 15 मे ते 15 जुलैपर्यंत आपण करू शकतो. आणि हा सेंट्रल झोनसाठी म्हणजे फक्त महाराष्ट्रासाठीच नाही तर मध्य प्रदेशसाठी आणि गुजरातसाठी याला प्रसारित करण्यात आलेला आहे. ह्या वाणामध्ये आपण BT कन्व्हर्जनचा प्रयत्न करत आहोत आणि त्या BT कन्व्हर्जनसाठी प्रयत्न करत असताना आपण महाबीस बरोबर करार केलेला आहे आणि हा अमेरिकन संकरित वाण काही वर्षातच एक BT कन्व्हर्जन म्हणून एक पब्लिक सेक्टरचा BT कॉटनचा वाण येण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अच्छा सर, आपण सोयाबीनचं वाण पाहिलं, मक्याचं वाण पाहिलं, याबरोबरीने आणखीन कुठली वाणं आपण सांगा? ही पाहिल्यानंतर आता महत्त्वाचं मी सांगितल्याप्रमाणे की आपला भाजीपाला फार महत्त्वाचा आहे आणि ह्या भाजीपाल्यामध्ये भेंडी हे फार महत्त्वाचं पीक आहे. आणि भेंडीमध्ये महत्त्वाची समस्या होती की विषाणू रोग आणि त्यामध्ये आपली एक चांगली उपलब्धी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केलेली आहे आणि हा भेंडीचा आपण फुले विमुक्ता हा वाण प्रसारित करत आहोत. आणि मी म्हटलं की विषाणूजन्य आणि हळद्या या रोगास पूर्ण प्रतिबंधक आहे. ही फार मोठी उपलब्धता आहे आपल्या विद्यापीठाची आणि ह्याचा जरूर शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. ह्याचं सरासरी उत्पादन 206 क्विंटल प्रति हेक्टरी आहे आणि हे आकर्षक चमकदार हिरव्या रंगाची अशी फळं आहेत आणि त्याचबरोबर इतर काही किडींना आणि रोगांनाही हा प्रतिकारक्षम असा वाण आहे. आणि तुल्य वाणांपेक्षा ह्याची उत्पादकता तुल्यवाण फुले उत्कर्षा आणि महिको हायब्रिड नंबर 10 ह्याच्यापेक्षा याची उत्पादकता जास्त आहे आणि ह्याचा जरूर शेतकऱ्यांनी ह्या वाणाचा फायदा घ्यावा कारण हे विषाणू रोगास पूर्ण प्रतिबंधक आहे. आणि हे आपण मनुष्यचलित फुले बियाणे कवच फोडणी यंत्र आपण एक तयार केलेलं आहे आणि ह्याची क्षमता जी आहे की प्रति तास आपण एका तासामध्ये हिरडा सर्वसाधारणपणे 90 ते 130 किलो आपण हे हिरडा आपण कवच फोडू शकतो. आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 6:30 वाजता. पुनःप्रसारण सोमवार ते गुरुवार सकाळी 6:30 वाजता. सर, भेंडी बरोबरच आणखीन काही फळभाज्यांची वाणं आपण विकसित केली? यावर्षी आपण आणखीन एक पहिल्यांदाच गवाराचा वाण आपण प्रसारित करत आहोत आणि त्याला आपण फुले गवार असं नाव दिलेलं आहे. आणि ह्या वाणाची
उत्पादकताही जास्त आहे या तुल्य वाणांपेक्षा. आणि हा वाण आपण खरीप आणि उन्हाळे या दोन्ही हंगामांसाठी शिफारस केलेला आहे. अच्छा. तर खरीप हंगामामध्ये सर्वसाधारण 104 क्विंटल प्रति हेक्टर याची उत्पादकता आहे. बरं. उन्हाळी हंगामासाठी 194 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादकता आहे. आणि हा वाण एक मध्यम लांबीचा आकर्षक असा फिकट हिरव्या रंगाचा असा ही गवारीचा वाण आहे. बरं. आणि भुरी रोगास मध्यम प्रतिकारक आहे. बरं. तेव्हा हे अशी याची उपलब्धी आहे. तेव्हा फुले गवारचा ह्या वाणाचाही शेतकऱ्यांनी जरूर उपयोग करून लाभ घ्यावा. ओके सर, वेगवेगळी वाणं आपण या ठिकाणी सांगितलीत, पण हे सगळं करत असताना शेतीचं यांत्रिकीकरण सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मग त्या अनुषंगाने आपल्या विद्यापीठामार्फत काही अवजारं दरवर्षी विकसित होतात का? होय होय. आपण यांत्रिकीकरणाचा विषय काढलात आणि मी जे मगाशी म्हणालो की शेती फायदेशीर होणं गरजेचं आहे. बरोबर. आणि यासाठी यांत्रिकीकरण फार महत्त्वाचं आहे की ज्या योगे शेतकरी भगिनी बंधूंचं कष्ट कमी व्हावेत. बरोबर. आणि त्याचं मजूर त्यातला कमी व्हावा आणि त्याचा फायदा वाढावा. यासाठी सातत्याने कृषी विद्यापीठे प्रयत्न करत असतात की आपल्याला शेती आनंददायी कशी करता येईल, त्याच्यामध्ये यांत्रिकीकरण कसं करता येईल आणि त्यातनं फायदा कसा घेता येईल. तर यावर्षी आम्ही काही अवजारं प्रसारित केलेली आहेत. तर यामध्ये मनुष्यचलित फुले बियाणे कवच फोडणी यंत्र काढलेलं आहे की एक औषधी वनस्पती आपल्या हिरडा रिठा हे आम्हाला नेहमी विचारलं जायचं की याच्यामध्ये काही त्याचं कवच फोडण्यासाठी काही यंत्र आहे का आपल्याकडे. तर ते आम्ही प्रयत्न केला आणि हे आपण मनुष्यचलित फुले बियाणे कवच फोडणी यंत्र आपण एक तयार केलेलं आहे. आणि ह्याची क्षमता जी आहे की प्रति तास आपण एका तासामध्ये हिरडा सर्वसाधारणपणे 90 ते 130 किलो आपण हे हिरडा आपण कवच फोडू शकतो. आणि रिठा त्या बाबतीतही तसंच आहे. 160 ते 165 किलो रिठाचे कवच आपण एका तासामध्ये फोडू शकतो. तर अशा प्रकारचं आपण हे अवजार तयार केलेलं आहे. या व्यतिरिक्त आणखीन काही अवजारं आहेत? होय. लागवड केल्यानंतर काढणी ही फार महत्त्वाची असते किंवा तोडणी काढणी. तर याचा विचार करून विद्यापीठाने एक शेवग्याचं एक काढण्यासाठी झेला तयार केलेला आहे. शेवग्याचा झेला तयार केलेला आहे. आणि ह्या झेल्यामार्फत एका तासाला सर्वसाधारण 280 शेंगा काढू शकतो. आणि एका तासामध्ये 280 ह्या झेलाने काढू शकतो. आणि पारंपरिक पद्धतीने 100 ते 150 शेंगाच आपण एका तासाला काढू शकत होतो. आणि याचा खर्च म्हणजे शेंगा काढणीचा खर्च जो आहे हा 107 रुपये प्रति क्विंटल आहे. आणि पारंपरिक रीतीने हाच खर्च 238 रुपये होता. तर हे जर पाहिला तर आपल्याला याच्यामध्ये 131 रुपयांची बचत आहे. आणि ह्या झेलाची किंमत सर्वसाधारण 350 रुपये किंमत आहे. परवडेल अशी किंमत. होय, 350 रुपये बरोबर. या व्यतिरिक्त आणखीन कुठली अवजारं सर यावर्षी? आणखीन महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला मूलसंधारण पाणी मुरवण्याची फार महत्त्वाची गोष्ट आहे की रब्बी हंगामाच्या पूर्वी आणि खास करून रब्बी ज्वारीसाठी आपल्याला पाणी जमिनीमध्ये मुरवणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी विविध आपल्याला वाफे तयार करायचे असतात. आणि ते वाफे तयार करण्यासाठी बंदिस्त वाफे तयार करण्यासाठी आपण अवजार तयार केलेला आहे. आणि ह्या अवजार याची जी क्षमता आहे सर्वसाधारण 0.5 हेक्टर प्रति तास आहे. म्हणजे अर्धा हेक्टर आपण एका तासामध्ये त्याचं काम करू शकतो. आणि ऑपरेशनल कॉस्ट जी आहे त्याची 1100 रुपये प्रति हेक्टर आहे. याची कॉस्ट ह्या जे ऑपरेशनची कॉस्ट जी आहे. आणि पारंपरिकरित्या त्याची कॉस्ट येते 3000 प्रति हेक्टर येते. तेव्हा ही तफावत आहे की हे अवजार जर आपण वापरलं तर आपण आपले पैसे वाचवू शकतो. आणि जर तसं घ्यायला गेलं तर ह्याची किंमत आहे 65,000 रुपये. ह्या अवजाराची किंमत आहे 65,000 रुपये. परंतु ह्याचा जरी 65,000 रुपये असली तरी सामूहिकरित्या किंवा कस्टम हायरिंग बेसिसवर ह्याचा शेतकरी बंधू फायदा घेऊ शकतात. आणि ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट असते. वन टाइम इन्व्हेस्ट आणि ते परत हायर बेसिसवर इतर शेतकऱ्यांना त्याची सर्व्हिसेस देऊ शकतात. ही जरी आपण 65,000 रुपयाची किंमत असली तरी देखील ते सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतात. किंवा कस्टम हायरिंग हाही कन्सेप्ट पुढे आलेला आहे. तेव्हा ते स्वतःचं काम करून दुसऱ्या शेतकऱ्यांनाही हायर बेसिसवर देऊ शकतात. आणि त्यालाही सर्वसाधारण 3000 रुपये प्रति हेक्टरी मिळू शकतात. तेव्हा स्वतःच्या बरोबर ते दुसऱ्या शेतकऱ्यांनाही हे सर्व्हिसेस देऊ शकतात. बरोबर. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आतापर्यंत आम्ही जवळजवळ दरवर्षी 15,000 क्विंटलपर्यंत आपण बियाणं तयार आहे. आमची माती आमची माणसं. सर मला सांगा आपल्या विद्यापीठाचं बीजोत्पादनामधलं नेमकं योगदान किती आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आतापर्यंत आम्ही जवळजवळ दरवर्षी 15,000 क्विंटलपर्यंत आपण बियाणं तयार करतो विद्यापीठ. आणि त्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या शेतावरही आपण तयार करतो.
परंतु गेले 3 वर्ष दुष्काळाची परिस्थिती होती, त्यामुळे गतवर्षी आम्ही साधारण 6,000 क्विंटलच्या वर थोडंसं बियाणं तयार केलं आणि ते शेतकऱ्यांना आणि इतर जे काही यंत्रणा असते, मग महाबीज असेल किंवा जे नॅशनल सीड कॉर्पोरेशन असते, त्यांना त्यांच्या इंडेंटप्रमाणे आपण त्यांना पुरवत असतो. आणि याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या शेतावर आपण काही बियाणं तयार केलं. पर्टिक्युलरली आमच्या रबी ज्वारीमध्ये जवळजवळ 15,000 क्विंटल बियाणं शेतकऱ्यांच्या शेतावर तयार केलं. सर, आपल्या विद्यापीठाच्या मार्फत दरवर्षी कोणकोणत्या पिकांची कलमं किंवा रोपं तयार केली जातात? तर सर्वसाधारण महात्मा फुले कृषी विद्यापीठ दरवर्षी 10 ते 12 लाख कलम रोपं तयार करतो. तर गतवर्षी आम्ही 7.5 लाखच्या वरती फळांची रोपं तयार केली. शोभेची रोपे 22,000च्या 23,000 शोभेची रोपे तयार केली. आणि आणखीन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजीपाल्याचे आम्ही रोपं आणि त्याचबरोबर बीजोत्पादनही तयार करतो. परंतु इथे मला नमूद करावं वाटतं की कांद्याच्या बाबतीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कांद्याचे जे वाण तयार केलेले आहेत आणि खास करून बसवंत 780 आणि फुले समर्थ फार मोठ्या प्रमाणात ह्याला मागणी आहे. आणि जास्तीत जास्त क्षेत्र ह्या 2 कांद्याच्या वाणांखाली आपलं आहे. जेवढं कांद्याचं क्षेत्र आहे त्यापैकी जास्तीत जास्त क्षेत्र ह्या 2 फुले समर्थ आणि बसवंत 780 ह्या 2 वाणांखाली आहे. सर, जीवाणू खत उत्पादनाच्या बाबतीत सुद्धा विद्यापीठ कार्यरत आहे, तर त्याबद्दल नेमकं काय सांगाल? विद्यापीठ हे सातत्याने जी जीवाणू खते आहेत ती उत्पादन जवळजवळ 50 टन प्रतिवर्षी उत्पादन ते घेत असतात. आणि विविध आमची जे जीवाणू खतं आहेत ते आहेत रायझोबियम, आझोटोबॅक्टर, आझोस्पिरिलियम, असेटोबॅक्टर, फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया, त्याचबरोबर निळे आणि हिरवे शेवाळं, कंपोस्ट कल्चर. आज कंपोस्टिंगची फार गरज आहे आणि त्यासाठी आम्ही कंपोस्ट कल्चर करतो की ज्यायोगे ती प्रक्रिया थोडी फास्ट व्हावी. आणि त्याचबरोबर ट्रायकोडर्मा आणि द्रवरूप जीवाणू खते हेही आम्ही तयार करतो आणि त्याची विक्री आम्ही विद्यापीठामार्फत करत असतो. अच्छा सर, जीवाणू खत उत्पादनाबद्दल आपण माहिती घेतली, पण याबरोबरच जैविक कीडनाशकांची निर्मिती सुद्धा आपल्या विद्यापीठामार्फत होते का? होय, विद्यापीठामार्फत ही सर्व जैविक कीटनाशके आपण तयार करतो आणि शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो. त्याच्यामध्ये हेलिओकिल HNPV आहे, मॅजिक SINPV आहे, फुले बगीसाइड व्ही लेकॅनी आहे, ट्रायकोडर्मा आहे, बिव्हेरिया आहे, मेटारायझियम आहे, सिफ्लोरा आहे, नेम्युरिया आहे. ही विविध जैविक कीटनाशके आपण याचा शोध लावला, संशोधन केलं आणि तयार करून आपण शेतकरी बंधू भगिनींना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. आणि या व्यतिरिक्त जर कृषी शेतकरी बंधू भगिनींना कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल तर त्यांनी जरूर महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संपर्क साधावा. मंडळी, मला वाटतं सरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सरांनी आपल्याला ज्याप्रमाणे सांगितलंय त्याप्रमाणे जर आपण सगळ्यांनी मिळून या विद्यापीठाच्या मार्फत ज्या योजना किंवा विविध उपक्रम राबवले जातात त्याचा जर यशस्वीपणे आपण त्या सगळ्या उपक्रमांमध्ये सामील झालात तर निश्चितपणे तुमचं भविष्य हे उज्ज्वल असेल याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. सर, आपण आज इथं आलात आणि ही अत्यंत उपयुक्त अशी माहिती आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिलीत, त्याबद्दल त्यांच्या वतीने आणि दूरदर्शनच्या वतीने मी आपले या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.